गोवा बनावटीची दारू मध्य प्रदेशात अवैधरित्या घेऊन जाणारा ट्रक कागल उत्पादन शुल्क विभागानं कोल्हापूर गारगोटी रोडवरील हणबरवाडी इथं पकडला। या ट्रकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये सुमारे 61,000 दारूच्या बाटल्या तसंच 2 मोबाईल असं 1,19,82,000चं साहित्य जप्त करण्यात आलं। हिमाचल प्रदेशातील भरत गुरुंग आणि सुनील कुमार ठाकूर यांना अटक करण्यात आली। गोवा बनावटीची दारू मध्य प्रदेश इथं वाहून नेणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या कागल कार्यालयाला मिळाली होती। उत्पादन शुल्क निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक प्रशांत नागरगोजे, रमेश चंदुरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दिनकर गवळी, जवान अमर पाटील, लक्ष्मण एडगे, चालक केतन दराडे यांनी हणबरवाडी इथं सापळा लावला होता। एक 6 चाकी ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये दारूच्या 61,000 सीलबंद बाटल्या आढळल्या। या प्रकरणी हिमाचल प्रदेशातील चालक भरत गुरुंग आणि क्लीनर सुनील कुमार ठाकूर या दोघांना अटक केली आहे। तसंच दारू वाहून नेण्यासाठी वापरलेला ट्रक आणि 2 मोबाईल असं 1,19,82,000चं साहित्य जप्त करण्यात आलंय।